नमस्कार, मी भूमी वाबळे. मी हडपसरवरून आले, मूळची पुण्याचीच आहे. तर शिवशंभू प्रेमीच आहोत आम्ही पण, आणि नेहमी आम्ही इथे येत असतो. सगळ्यात महत्त्वाचा आज सगळ्यांसाठीच काळा दिवस आहे. फक्त आपल्या दोघांसाठीच नाही, पूर्ण महाराष्ट्रासाठी, पूर्ण हिंदुस्थानासाठी आजचा काळा दिवस आहे. राजांविषयी, ह्या जागेविषयी जर बोलायला गेली तर कदाचित किती तास लागतील मला कळणार नाही. पण एवढं सांगते की हिंदू एक येणं खूप मोठी गोष्ट होती, आणि जे राजांनी त्यांच्या बलिदानातून सिद्ध केलं. शिवशंभू दोघांनी पण, पिता आणि पुत्राने दोघांनी मिळून त्यांचा जीव पणाला लावला. एकाने स्वराज्य उभं केलं, तर दुसऱ्याने ते स्वराज्य टिकवण्यासाठी पूर्ण आयुष्याची होळी म्हणा, पूर्ण दिवाळी, काय त्याला म्हणता येईल शब्द ते तुम्ही देऊ शकता. छावा पिक्चर आला, आता राजे कळले, म्हणजे आताचे तुम्ही समजू शकता जे युपी बिहारची लोक आहेत किंवा जे ज्यांना मराठी येत नाही, त्यांच्यापर्यंत राजे पोहोचले. तर मग महाराजांविषयी तुम्हाला थोडीफार माहिती असणारच, ती तर म्हणजे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचंच आहे. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कुठल्या तिथीला झाला होता? 14 मेला झालाय, पण तिथी मे याच्यासाठी की तारीखच माझ्या लक्षात आहे, माझ्या लक्षात तिथी नाही. तर ज्येष्ठ शुद्ध द्वादशी या दिवशी महाराजांचा तिथीनुसार जन्म झाला. कारण की आपण प्रत्येक सणवार जे असतील ते आपण तिथीनुसार साजरे करतो. तर महाराजांचे जे काय असेल, संभाजी महाराज असतील किंवा शिवाजी महाराज असेल, यांचा आपण तिथीनुसार जयंती किंवा पुण्यतिथी आपण साजरे करतो सणासारख्या. पुण्यतिथी नाही तर पण जयंती आपण सणासारखे साजरे करतो. तर मग आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचं नाव काय? सईबाई. आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नीचं नाव काय? येसुराणी साहेब. आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वडिलांचं नाव काय? शिवराय. क्रूर औरंगजेबाने ज्यावेळेस महाराजांचा अनन्य अत्याचार केला, त्यांचा छळ केला, त्यावेळेस महाराजांनी तर त्या यातना भोगल्या, पण त्यांच्या बरोबर अजून एक कुठली व्यक्ती होती की त्यांनी ती यातना भोगल्या होत्या? कवी कलश, पूजनीय कवी कलश. त्यांना छंदोगोमात्य बोलायचं. आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी कुठल्या तिथीला असते? आज अमावस्या, फाल्गुन शुद्ध अमावस्या, बरोबर, गुढीपाडव्याच्या एक दिवस आदल्या दिवशी. तर धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून ही माहिती दिली.